हे सगळं ऐकायला जुई घरात नाहीये हे बरं आहे. पण तिला हे सगळं सांगायचं कुणी आणि कसं, हाच मोठा प्रश्न आहे. मला काय वाटतं माहितीये का, त्यात वाटायचं काय? त्या लफंगेशी तिचं लग्न करून द्यायचं नाहीये ना, मग तसं सांगायचं तिला की बाई ग, तो लफंग आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, तू त्याचा नाद सोड, जस्ट फॉरगेट हिम. अर्थात तोच ग, पण तिला पटकन असं विसरायला सांगायचं म्हणजे. पोरीने फार जीव लावला होता हो त्याच्यावर. रागावणार नसाल तर एक बोलू? नाही म्हणजे नाटक, सिनेमात, पुस्तकात वगैरे हे सगळं ठीक आहे, पण व्यवहारात हा असला मूर्खपणा कामी येत नसतो. आणि हे स्पष्ट शब्दात कुणीतरी तिला सांगायलाच हवं. कुणीतरी म्हणजे ज्याचे पाय जमिनीवर असतील त्यानं. काही दिवस वाटेल वाईट, पण डोळे उघडे ठेवून तिने व्यवहाराकडे पाहायलाच हवं. कल्पनेत जगण्याची सवय लागली आहे एकेकाला. ए, तू उगाच टोमणे मारू नकोस हं, पुणेरी. जुईच्या प्रॉब्लेमचं काय करायचं ते बोल. बोलायचं तेच बोलतीये मी. समजा आपण तिला असं सांगितलं तर की तो पोरगा लांब परदेशात कुठेतरी दुबईला बिबईला गेलाय. हल्ली जातात काही मुलं. मग पुढे पुढे म्हणजे हेच की 5 वर्षानंतर तो परत येईल, मग बघू. अहो ती आज 18 वर्षांची आहे आणि 6 वर्षांनी म्हणजे 24व्या वर्षी तिला काय सांगायचं? पुन्हा 5-6 वर्षांची मुदत. पण समज ती या 6 वर्षांमध्ये त्याला विसरली तर? तरी त्याच्याशी लग्न होणं कदापि शक्य नाही. 6 वर्षांनी सांगण्यापेक्षा आत्ताच सांगायचं. तिला गोड शब्दात पटवून द्यायचं. ती आपली आहे, तिच्या भल्यासाठीच बोलतेय ना मी. अगदी मनातलं दुःख 100 कोस दूर ठेवून. बरोबर आहे, पण हे तिला सांगायचं कुणी? भाऊ, मी सांगितलं तर चालेल? तिला व्यवहाराच्या पातळीवर आणून सांगेन. स्पष्ट बोलते, पण आपल्यापैकी दुसरं कुणीही तिच्याशी बोलायला गेलं तर तिचं दुःख पाहून आधी तो विरघळेल आणि मग केमकरांच्या पद्धतीनं अरबी भाषेतली सुरस आणि चमत्कारिक गोष्ट सांगायला सुरुवात करेल. ठीक आहे, मग तूच सांग सगळं हे पोरीला. तू बोलशील तरी काही की रागावलीस? मी सगळं खरं सांगितलं म्हणून? प्रेमात इतकं खोटं बोलतो माणूस, इतकं खोटं वागतो. प्रेम बीम हे तसं खोटंच, नाटक सिनेमातलं. मग सांग, मी लावलेला जीव, केलेलं प्रेम खरं कसं होतं? अगं आज वाटत असेल खरं, पण काही दिवसांनी तू ते विसरूनही जाशील.
मग पटेल तुला प्रेम खरं नव्हतं म्हणून विसरलं गेलं. खऱ्या प्रेमाची जन्मभर आठवण राहण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. मी नाही म्हटलं तर पटेल तुला. नाही पटणार. खऱ्या प्रेमाच्या जन्मभराच्या आठवणीसाठी सुचतच असलं पाहिजे काहीतरी. मलाही सुचेल, नक्की सुचेल. काय झालं? काही बोलली का ती? वहिनी, अगं रमा सांग ना. सांगून टाकलं. मी वरती बघतो. जुई भाऊ भाऊ लवकर या भाऊ. हां, हे घ्या. हॉस्पिटलमध्ये गेल्या वेळेसारखा तुमचा अर्ध्या तासाचा कार्यक्रम नको. नर्सेस बसून सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. आणि हो, जुईशी नेमकं तेवढं बोलायचं. हं? आणि रडू आलं तर? रडायचं नाही. तरीही रडावंसं वाटलं तर बाहेर यायचं, झाडाखाली बसायचं, अर्धा तास कार्यक्रम करायचा आणि मग आत यायचं. कळलं? चला. आता आपण लवकरच घरी जाऊ. मग घरी गेल्यावर शांतपणे अभ्यास करायचा. हा? हो, या या. या. कशी आहेस जुई? ठीक आहे. नमस्कार. पुण्याहून परस्पर की? हो. बर. काय जुई, कशी आहेस? पुष्कळ ठीक. अहो, नाही म्हटलं तरी 7-8 ऑपरेशन करावीच लागली. डॉक्टर फार चांगले आहे तिथले. हो, आता येत्या आठवड्यात डिस्चार्ज देतो म्हणाले. छान छान. आत्ता बघता बघता घरी जायचा दिवस येईलच जुई. आणि घरी गेल्यावर नियमितपणानं औषधं घ्यायची आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित वेळेवर व्यायाम करायचा. हो, तसं चालता यायला बराच वेळ लागेल असं म्हणाले डॉक्टर. हिंडा फिरायला लागलीस ना की आमच्या घरी ये हा विश्रांतीसाठी. कंटाळली असतील ना इथे? हो, पडून पडूनच. तसं कोणी ना कोणी असतं सोबतीला. एक्सक्यूज मी, पेशंटचं ड्रेसिंग करायचं आहे. आपण सगळे बाहेर गेलात तर? हो. जुई बेटा, लवकर बरं व्हायचं. बाहेर बाहेर आहे. हो हो.